नमस्कार मित्रांनो, तर मालिकेच्या 22 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय. अनिका आपल्या रूम मध्ये येते आणि कामिनी तिला बोलवायला आलेली असते. कामिनी अनिकाला म्हणत असते की अनिका, अगं गुरुजींनी सांगितले तुझ्या हातून पूजा करायची, तू चल ना बाहेर. अनिका म्हणते मी सांगितले ना, मला कुठल्याही प्रकारची पूजा वगैरे करायचं नाहीये. कामिनी म्हणते अनिका जरा विचार कर, अगं बाहेर सगळे पाहुणे आलेत आणि त्यात तू असं नाही येणार बाहेर तर कसं दिसेल ते. अनिका म्हणते आधीच मला त्या कमळीचा खूप राग येतोय, त्या गावचपचा राग येतोय आणि त्यात तुम्ही आता मला इरिटेट करू नका, तुम्ही जा इथून. राजन तिथे येतो. राजन म्हणतो अनिका तुझ्या आजीची इच्छा आहे, ही पूजा तूच करायला हवी, म्हणून प्लीज बाहेर चल आणि पूजा कर ती. अनिका राजनला काहीच उत्तर देत नाही आणि तोंड फिरवून घेते. कामिनी म्हणते अनिका जरा विचार कर, तू आता जर खाली गेली नाहीस, पूजा जर केली नाहीस ना, तर ऋषी समोर तुझी इमेज खराब होईल. ऋषीला मिळवण्यासाठी तुला ही पूजा करावीच लागणार आहे. अनिका ऋषीचा विचार करते आणि पूजा करण्यासाठी खाली येते. तर इकडे कमळी ऋषी तेही पूजेसाठी येऊन उभे राहतात. पूजा सुरू झालेली असते. कमळी ऋषीकडे बघते आणि मानेने इशारा करून त्याला थँक्यू म्हणते. तर इकडे गुरुजी पूजा करत असतात आणि त्या अन्नपूर्णाला म्हणतात तुमच्या छोट्या नातीला बोलवायचे आता. तेवढ्यात कामिनी अनिकाला घेऊन तिथे येते. गुरुजी अनिकाला बसायला सांगतात. अनिका पाटावर बसते आणि पुढची पूजा चालू होते. कमळी पूजेसाठी पूजेचं साहित्य आणून देण्यासाठी मदत करते. कमळी पूजेचं साहित्य आणून देत असते आणि कामिनी कमळीच्या पायामध्ये पाय घालते, त्यामुळे कमळी खाली पडते. कमळी खाली पडते आणि तिच्या हातातलं जे काही ताट आहे त्यातील चंदन देवाच्या अंगावरती पडतो. तर इकडे गावाला कमळीची आई सरू झोपलेली असते आणि तिला स्वप्न पडतं की कमळी कुठल्या तरी मोठ्या संकटात आहे. ती डचकून जागी होते आणि मोठ्याने कमळीचं नाव घेते. तर इकडे कमळी खाली पडलेली असते. लोक नावं ठेवत असतात. लोक म्हणतात हे काय केलं तिने, ही अशी कशी वेंधळी मुलगी आहे, देवाच्या मूर्तीवरती हे ताट सांडलं तिने. अनिका कमळीला बघून खुश होते. कमळी अशी खाली पडलीये आणि सगळ्यांसमोर तिचा अपमान होतोय. ती रडते हे बघून तिला खूप छान वाटतं. सगळे लोक कमळीला नावं ठेवत असतात. लोक म्हणत असतात की ही मुलगी अशी कशी वेंधळी आहे, हिला एक काम धड जमत नाही का. जर काम जमतच नव्हतं तर हे सगळं करायचंच कशाला होतं, कशाला मध्ये मध्ये करायचं होतं मग. गुरुजी अनिका आणि बाकी सगळेच जण उभे राहतात. कमळी रडतच उभी राहते. कामिनी कमळीचा हात धरते आणि तिला म्हणते हे काय केलंस ग तू, तुला बघून चालता येत नाही का, अगं एवढ्या मोठ्या पूजेमध्ये अपशकुन केलास तू. कमळी म्हणते माझा पाय अडखळला आणि त्यामुळे. कामिनी म्हणते बस फालतू बडबड करू नकोस आता, जर तुला काम येतच नाही ना करायला तर कशाला पुढे पुढे करत होतीस ग तू. अन्नपूर्णाला भीती वाटते. अन्नपूर्णा गुरुजींना विचारते गुरुजी खरंच पूजेमध्ये खंड पडलाय का, आता देवाची माफी मागून पुन्हा पूजा करता नाही येणार का. तर इकडे गावाला कमळीची आई सरू देवासमोर उभी राहते. ती रडत असते. ती देवाला म्हणते देवा हे सगळं काय होतंय, मला असं स्वप्न का पडलं असेल, आबांना वचन दिलं होतं म्हणून मी माझ्या कमळीला लांब त्या शहरामध्ये पाठवलं, पण देवा काहीही कर, माझी कमळी तिच्या परिवारातील लोकांना नको भेटायला. देवा काहीही कर, पण माझ्या कमळीला तिच्या कुटुंबापासून लांब ठेव. जर तसं झालं, माझी कमळी त्या कुटुंबाला भेटली तर कामिनी काहीही करेल, माझ्या कमळीचा जीव घ्यायला सुद्धा ती कमी करणार नाही, म्हणून देवा माझ्या कमळीला सुखात ठेव. सरू हात जोडून देवासमोर रडत असते. कमळीच्या आयुष्यासाठी कमळीसाठी प्रार्थना करते. तर इकडे कमळी हात जोडून गुरुजींची माफी मागते. कमळी म्हणते गुरुजी मला माफ करा, माझ्याकडून चुकून झालं, मी मुद्दामून काहीच केलेलं नाहीये, मला नाही माहिती की माझा पाय कसा काय अडखळला. गुरुजी म्हणतात अगं बाळा, ज्याला तू स्वतःची चूक समजतेस ना, तो तर देवाने दिलेला शुभ संकेत आहे. गुरुजी अन्नपूर्णाला म्हणतात आता ही पूजा एकदम व्यवस्थित होऊ शकते. आजी अनिकाला म्हणते अनिका बस पाटावरती, परत पूजा सुरू करायला हवी. गुरुजी म्हणतात एक मिनिट, आता ही पूजा तुमची ही नात नाही करू शकत, कारण चुकून का होईना या मुलीच्या हाताने देवाचा अभिषेक झालेला आहे, त्यामुळे ही पूजा ही मुलगी म्हणजे कमळीच करणार.
या पूजेचा शुभारंभ या मुलीच्या हातून झालाय, त्यामुळे ही पूजा या मुलीच्या हातूनच होणार आणि तसं झालं तरच या पूजेचं फळ तुम्हाला मिळेल. अनिका कामिनी यांना खूप मोठा धक्का बसतो, तर बाकीचे सगळेजण खुश होऊन जातात. गुरुजी अन्नपूर्णाला म्हणतात, अन्नपूर्णा मॅडम, तुम्ही आता तुमच्या नातीच्या जागी या मुलीला बसवा. अन्नपूर्णा गुरुजींना म्हणते, गुरुजी जशी तुमची आज्ञा. कमळी ये पाटावर बस. अनिका बाजूला हो. कामिनी खूपच चिडते. कामिनी म्हणते, वहिनी हे काय करतेस तू? अहो आपल्या घराची पूजा आहे, आपल्या कुटुंबासाठी पूजा आहे ही, आणि तुम्ही अशा वेळेला तुमच्या नातीला बाजूला करून या परक्या मुलीला, गावच्या मुलीला इथे बसवताय. ही मुलगी जी बाहेरून आलेली, हिची लायकी तरी आहे का या घरातल्या पूजेसाठी बसायची? ही मुलगी आपल्या घरच्या पूजेसाठी बसणार? अन्नपूर्णा कामिनीला ओरडते. कामिनीला म्हणते, कामिनी तोंडाला जरा आवर घाल. माणसाची लायकी ही पैशावरून ठरत नसते, त्या व्यक्तीच्या मनात देवाबद्दल किती आस्था आहे, श्रद्धा आहे, त्याच्यावरून तिची लायकी ठरते. राजन म्हणतो, आई तू अगदी बरोबर बोलतेस, आणि आपल्या सगळ्यांना माहितीच आहे अनिकाला हे पूजा वगैरे, देव वगैरे यांच्यामध्ये श्रद्धा नाहीये, आणि तिला ते आवडत सुद्धा नाही. अनिका इथे बसली ती फक्त फॉर्मॅलिटी पूर्ण करण्यासाठी. अन्नपूर्णा म्हणते, कामिनी ऐकलंस ना, आता कमळी जर या पूजेला बसली ना तर ती चांगल्या मनाने, स्वच्छ मनाने पूजा करेल. अन्नपूर्णा कमळीचे डोळे पुसते आणि कमळीला म्हणते, कमळी बाळा ये, चल पूजेला बसायचे. कमळी म्हणते, आजी मी कशी काय पूजेला बसणार? अन्नपूर्णा म्हणते, जास्त विचार करू नकोस, तो ये आणि चल बस पूजेसाठी, आणि मी आहे ना, तो अजिबात काळजी करू नको. अन्नपूर्णा कमळीला पाटावर बसवते. अनिका खूप चिडलेली असते. अनिका म्हणते, आजी तू हे बरोबर करत नाहीयेस हा. कामिनी अनिकाला हात दाखवते आणि तिला तिथेच गप्प राहायला सांगते. अनिका खूपच चिडलेली असते. अनिका कामिनी कमळीकडे रागाने बघत असतात, तर गुरुजी कमळीला पूजा कशी करायची ते सांगतात. गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे कमळी पूजा करते. कमळी पूजा करत असताना राजांच्या वडिलांचं लक्ष कमळीच्या हाताकडे जातं. तिच्या हातावरचा तीळ ते बघतात. त्यांना आठवतं की अन्नपूर्णाने सांगितलं होतं, माझ्या मोठ्या नातीच्या हातावर तीळ आहे. राजांच्या वडिलांना सगळ्यांना सांगावंसं वाटत असतं की ही आमची कमळी, माझी मोठी नात आहे, पण ते कोणालाच काही सांगू शकत नाही. ते फक्त कमळीकडे बघत राहतात. तर थोड्या वेळाने गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे कमळी सगळी पूजा करते. त्या गुरुजी सांगतात की ही पूजा संपन्न झाली आहे, आता या मुलीला मान देण्यासाठी हिचे पाय धुवावे लागतील. गुरुजी अनिकाला म्हणतात, अनिका बाळा आता तू या मुलीचे पाय धु. अनिका आरडाओरडा करायला सुरुवात करते. अनिका म्हणते, काय मी हिचे पाय धुवायचे? अजिबात धुणार नाही मी पाय. गुरुजी म्हणतात, अगं मुली हा एक विधी आहे, आणि जोपर्यंत हा विधी पूर्ण होत नाही तोपर्यंत ही पूजा पूर्ण होणार नाही. जर तू हिचे पाय धुतले नाहीस तर पूजा अपूर्ण राहील. अनिका म्हणते, मी असलं काहीच करणार नाहीये, या मुलीचे पाय मी धुणार नाही, मी इथून चालले आहे, असं म्हणत ती रागातच तिथून जाण्यासाठी निघते. अन्नपूर्णा तिला हाक मारत असते पण ती काहीच ऐकत नाही. पण ऋषी शेवटी अनिकाला हाक मारून थांबवतो आणि तिला म्हणतो, अगं अनिका तू असं का वागतेस? अगं निदान तुझ्या आजीचा तरी मान ठेव. आणि ऋषी असं बोलल्यामुळे अनिका गुपचूप एका जागी थांबते आणि मग ती विचार करत ऋषीला म्हणत असते की ठीक आहे, फक्त तू सांगतोयस ना म्हणून मी हे सगळं काही करायला तयार आहे, हे लक्षात ठेव. आणि मग ती रागातच कमळीजवळ जाते आणि गुरुजी सांगतील त्याप्रमाणे तिचे पाय धुवायला सुरुवात करते. पण त्यावेळी अनिका रागातच कमळीकडे बघत असते, तर कमळीला देखील तिची थोडी भीतीच वाटत असते. पण शेवटी अनिका पाय धुते आणि गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे ती पायही पुसून देते आणि रागातच तिथून निघून जाते. त्यानंतर गुरुजी कमळीला सांगतात की बाळा आता तू सगळ्यांचा आशीर्वाद घे. आणि त्यावेळी कमळी आनंदाने होकार देते आणि घरातील मोठ्यांचा आशीर्वाद घेते. त्यानंतर अन्नपूर्णा गुरुजींना विचारत असते की गुरुजी आता माझी थोरली नात लवकरच घरी परत येईल ना, तिची आणि आमची भेट होईल ना? त्यावेळी गुरुजी हसतच म्हणत असतात की अन्नपूर्णाताई, तुमची आणि तुमच्या नातीची आधीच भेट झालेली आहे. आणि हे ऐकून तर सगळ्यांनाच खूप आश्चर्य वाटतं. तर अन्नपूर्णा म्हणत असते की गुरुजी हे काय बोलताय तुम्ही? तेव्हा गुरुजी सांगत असतात की हो अन्नपूर्णाताई, कारण जेव्हा पूजा सुरू होती
तेव्हा मला सतत असं जाणवत होतं, तुमची थोरली ना तुमच्या आजूबाजूलाच आहे. कदाचित तिची आणि तुमची भेट हा योगायोग असू शकतो. आता तुम्ही कोणतीही काळजी करू नका. जेव्हा देवाच्या मनात असेल तेव्हा ती लवकरच तुमच्या समोर येईल. आणि हे ऐकून अन्नपूर्णाला, राजनला, आजोबांना तर खूपच आनंद होतो. इतर सगळेजण देखील या गोष्टीमुळे खूप आनंदात असतात. आणि मग त्यानंतर गुरुजी कमळीला सांगतात की आता तू प्रसादाचे लाडू बनव आणि मग तुझ्या हातानेच सगळ्यांना दे. त्यावेळी कमळी हसतच होकार देते. तर अन्नपूर्णा कमळीला विचारत असते की बाळा, तुला सगळं काही व्यवस्थित बनवता येईल ना? तेव्हा कमळी हो म्हणते आणि मग त्या घरातीलच एक ताई जिथे प्रसाद बनवायचा असतो तिथे कमळीला घेऊन जातात. तर दुसरीकडे अनिका खूप चिडचिड करत असते. तिला असं वाटत असतं की त्या कमळीचे पाय धुवायला लागल्यामुळे आपला खूप मोठा अपमान झालाय. तर कामिनी तिला म्हणत असते की हे बघ अनिका, मी तुझ्या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही. आता मी त्या कमळीला असा धडा शिकवणार आहे ना, ती थरथर कापेल. ते ऐकून अनिका फक्त कामिनीकडे बघतच राहते. तर दुसरीकडे त्या ताई कमळीला ज्या ठिकाणी प्रसाद बनवायचा असतो त्या ठिकाणी घेऊन येतात. आणि मग कमळी प्रसादाच्या तयारीला सुरुवात करते. तितक्यात ऋषी त्या ठिकाणी येतो आणि तो देखील कमळीला मदत करू लागतो. तर कमळी त्याला विचारत असते की काय हो सर, तुम्ही शिक्षक होण्याच्या आधी आचार्य होतात का? ते ऐकून ऋषी मात्र गप्प बसतो. आणि मग तो कमळीला सांगत असतो की हे बघ, सगळं काही व्यवस्थित कर बर का. तर कमळी म्हणत असते की तुम्ही ना अजिबात काळजी करू नका, मला या सगळ्या गोष्टींची सवय आहे. गावाकडे प्रत्येक वेळी मीच प्रसाद बनवायचे. आता तुम्ही ना फक्त बाजूला जाऊन थांबा. पण तरीही ऋषी काही गप्प बसायला तयार नसतो. त्यामुळे कमळी सरळ त्याला तिथून हाकलून लावते आणि प्रसाद बनवायला सुरुवात करते. तर दुसरीकडे बंड्या सरूकडे जातो आणि सरू कमळीच्या काळजीतच बसलेली असते. बंड्या तिला विचारत असतो की काय ग सरू काकी, काय झालं? त्यावेळी सरू म्हणत असते की बंड्या ऐक ना, मला आपल्या कमळीची खूप काळजी वाटते. त्यामुळे तू एक काम कर, मुंबईला जा, कमळी लिंगी कुठे आहे त्याची चौकशी कर आणि मला येऊन सांग. ते ऐकून बंड्या म्हणत असतो की अगं काकी, तू कशाला काळजी करतेस, माझं परवाच त्या दोघींशी बोलणं झालंय. त्या दोघीही चांगल्या आहेत. मात्र या गोष्टीवर सरू काही विश्वास ठेवायला तयारच नसते. ती म्हणत असते की बघ, त्या दोघी फोनवर खरं काय ते सांगणार नाहीत. मला ना खूप काळजी वाटते, तू काही कर आणि मुंबईला जा, माझ्यासाठी एवढं कर. ते ऐकून बंड्या म्हणत असतो की ठीक आहे, तू काहीच काळजी करू नको, मी लगेच तिकीट काढून येतो. त्यामुळे सरूच्याही जीवात जीव येतो. तर दुसरीकडे कमळी प्रसादाचे लाडू बनवत असते आणि तितक्यात एक ताई तिथे येतात आणि तिला म्हणतात, तुम्हाला अन्नपूर्णा मॅडमने बोलावलं आहे. त्यामुळे कमळी अन्नपूर्णाकडे जाण्यासाठी निघते आणि ती तिथून गेल्यानंतर कामिनी आणि अनिका त्या ठिकाणी येतात. आणि कमळीने जो काही प्रसाद बनवलेला असतो त्यामध्ये कामिनी रॉकेल मिक्स करते आणि ती अनिकाला म्हणत असते की आता बघ, ही अन्नपूर्णा वहिनीच त्या कमळीला कसं घराबाहेर हाकलून देते ते. तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय, कमळी अनिकाचा आणि कामिनीचा डाव त्या दोघींवरच उलटवते. ज्या प्रसादामध्ये केरोसिन मिक्स केलेलं असतं तो प्रसाद ती कामिनीला, अनिकाला आणि अनिकाच्या मैत्रिणींनाच खायला देते. अशीच मालिकेचे पुढील अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.